कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री। अरे ऐक ना, किती मस्त थंडी गेली। नाही ते सगळं ठीक आहे, पण आता रात्रीचे 12 वाजलेत आणि तू कुठे चाललो? आपण काय चाललंय? तू चल, गंमत एक मस्त। एक मिनिट, गंमत आहे? हा मग बाहेर काय आत असायला पाहिजे ना. चल आत. तशी वाली गंमत नाहीये, इकडे एक वेगळी नॉर्मल गंमत आहे। तू तर गंमत बोला ना, मग गंमत इथे शिवा, ऐक ना. रोमॅन्टिक सगळं तू बोलतो सगळं, मग आत पाहिजे ना एक सगळं. मिनिट, चल, चल. ऐक, घरातून बाहेर आणले रात्री 12 वाजता, यात रोमॅन्टिक काय आहे? केवढं काहीतरी रोमॅन्टिक काय आहे? तुला कळत नाही का? तू ऐक ना माझं. तू माझा ऐक, चल अरे पटकन ये। ऐक ना, कुठे चाललो आपण? असं काय करतो आपण? आता आपण पोचलोय। हा, काय? बघ, आता खरं सरप्राईज आहे, थांब। काय? शिट्टी वाजव। अरे वेडा वगैरे झाला तर उठतील ना सगळे. शिट्टी वाजव, मला येत नाही, तू वाजव। अरे पण तेच सांगते, उठतील कशा अगं, नाही रात्रीची उठणार, एकदा शिट्टी वाजव फक्त। अरे. अरे मग गंमत दिसेल, गंमत येईल। तुझ्या वाजव वाजव, ते बघ। ते बघ, आले 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 आले। अरे बापरे, रात्री 12चा चहा। चहा वगैरे? चहा काय म्हणजे आज काय? आज काय नाही, आज तू म्हंटलीस ना की तुला सकाळी पण चहा चालतो, दुपारी पण चहा चालतो, एकदम मध्यरात्री उठून तुला चहा दिला तरी तुला चालतो। खरंय खरंय, मला चहा कधीही घ्या चालेल. चहा, दादा 2 चहा द्या ना। हा. हो देतो। ते म्हणतात ना, चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच। अरे वा, आशुतोष देसाई, हा. जमलाय तुम्हाला. थँक्यू दादा। काय मग काय? आता रात्रीचा चहा वगैरे? मला सांगा ती कसं वाटलं सरप्राईज? हा सरप्राईज तर छान आहे, आणि तुला आजकाल बरेच सरप्राईज सुचत आहेत. अरे तू खुश तर मैं भी खुश। बापरे. काय आहे बघ, आता तुझा बर्थडे येतोय आणि तुझ्या बर्थडेला एक खूप छान मोठा सरप्राईज प्लॅन करायचा आहे, खूप मस्त बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे। मला तू सांग, तुला गिफ्ट काय हवंय? नाही, मला काय नको. का? काय नको म्हणजे? अरे असं कसं, बर्थडेला काहीतरी गिफ्ट पाहिजेच ना। मी नाही करत बर्थडे वगैरे. का नाही करत बर्थडे? काय झालं तुला अचानक, तू असा चेहरा का पडला तुझा? काही नाही झालं, तेच सांगे, काही नाही. शिवा, मला सांग, का नाही करत बर्थडे सेलिब्रेट? अरे माझा 13वा बर्थडे होता ना, त्याच्या 3 दिवसा अगोदर पप्पा गेले. त्याच्या आधी बर्थडे ना एकदम फुल ऑन असा जल्लोषात साजरा व्हायचा, असं फुल कमाल सेलिब्रेट करायचे पप्पा. भारी आवडायचं त्यांना माझा बर्थडे सेलिब्रेट करायला, म्हणजे अख्ख्या चाळीत अशी लाइटिंग वगैरे करायचं. त्यांना इतकं आवडायचं ना, त्यांना वाटतं कौतुकच होतं माझ्या बर्थडेचं. माझा बर्थडे म्हणजे ना माझे पप्पा, माझा आनंद म्हणजे माझे पप्पा. पण ते गेले आणि मी काही बर्थडे वगैरे नाही साजरा केला. अशो, तू पण हे सगळं नको कर. मला झोप येते, मी आले. शिवा, तुझी त्या वाढदिवसाची आठवण वाईट असेल, पण मी तुझा हा बर्थडे इतका स्पेशल करीन ना, तुझ्या सगळ्या दुःखी आठवणी तू विसरशील आणि हा वाढदिवस तुझ्या नेहमी लक्षात राहील। कोण झोपले मुटकुळ करून? चंदन, ह्यो तर दिव्या बरोबर आत आलेला नाही, मग इथं का येऊन मुटकुळ करून झोपलाय? चंदन, काय रे? अरे तू तर दिव्या बरोबर आलेला नाहीस, मग इथं मुटकुळ करून कधी झोपलायस? काय झालंय? वंदे, अगे वंदे, बाहेर ये जरा. आजी राहू दे। अरे काय झालं?
आई चंदन तू इथे आणि ही काय अवस्था करून घेतली स्वतःची. चल आज चल. नको आई, खरंच राहू द्या, आत नको. अरे असं काय करतोय, चल आज चल. आजी ते दिव्या मला घरात नाही घेणार. का तुमच्यात भांडण झालंय का. नाही म्हणजे दिव्या असं काहीतरी म्हणत होती, आम्ही विचारलं तिला पण ती धड काही सांगत नाहीये. तर तू तरी सांग नक्की काय झालंय, सगळं ठीक आहे ना. मी जर तुम्हाला सांगितलं काय झालंय तर तुम्ही दोघी स्वतःहून मला घराबाहेर काढाल. म्हणजे आजी, आई, मी तो चंदन नाहीये जो तुम्ही मला समजताय. हॅ? अगं म्हणजे तोतही आहे का काय. म्हणजे त्याच्यासारखा दिसणारा. नाही. बाप, ह्याला आधी बाहेर का. तू बाहेर ये, बाहेर ये. आई थांबा. आजी नाही, तसं नाही. मला हे म्हणायचंय की माझ्या आयुष्याबद्दलची तुम्हाला सांगितलेली प्रत्येक गोष्ट खोटी आहे. नाही म्हणजे नक्की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. म्हणजे माझा पैसा, श्रीमंती, आई बाबा, आजोबा सगळं खोटं. म्हणजे तो म्हातारा. दामू अण्णा. हा तोच तो दामवाना का फामवाना माझ्या मागणं धावायचा. शिरीन शिरीन करत. सगळं खोटं आहे आजी. ते माझे आजोबा नाही. नाही मला काही कळत नाहीये, काय बोलतोयस तू. मी सांगतो आई. आई, आजी, मला माफ करा. माझ्या हातनं खरंच खूप मोठी चूक घडली. आई, माझं दिव्यावर खरंच खूप प्रेम होतं आहे. पण मी श्रीमंत नाहीये हे जर तिला कळलं असतं तर तिने माझ्याबरोबर लग्न नसतं केलं. कारण तिला फक्त एका श्रीमंत मुलाबरोबर लग्न करायचं होतं. आजी, मी जेव्हा तिला पहिल्यांदा एक महागडं गिफ्ट दिलं ना, ती खूप खुश झाली, इम्प्रेस झाली. मी तिला अजून गिफ्ट देत गेलो आणि नंतर मागेही फिरू नाही शकलो. एक खोटं लपवण्यासाठी मी 1000 वेळा खोटं बोललो. माझा आणि दिव्याचा जो काही संसार उभा आहे तो फक्त खोट्यावर उभा आहे. पण आज मला कळतंय, खोटं बोलून उभी केलेली कुठलीही गोष्ट कायमची टिकत नाही. तुला लाज नाही वाटली खरं. हा आणि आता तुला उपरती झाली आहे समजा सांगायची. जी मी योग्य वेळ बघून दिव्याला सगळं खरं सांगणार होतो. कधी येणार होती तुझी योग्य वेळ. ती वेळ यायच्या अगोदरच दिव्याला सगळं कळलं आणि ती निघून आली. अच्छा, म्हणून दिव्या लगेच इथे परत आली. हो. मग आता काय आपण आपल्या चुकांवर पांघरून घालायला आला काय. नाही म्हणजे माझी नातं धुतल्या तांदळासारखी नाहीच आहे. ती तर मातीच खात असते सगळीकडं. कारण हव्यास आहे ना, मोठमोठी गिफ्ट पाहिजे त्याच. अरे येड्या, तिला पिरमानं जिंकायचं सोडून हे असली खोटी आमिष दाखवून खोटी गिफ्ट देऊन असं कुठं प्रेम मिळतंय वय ना. मला कळतंय आजी, पण खरंच माझी चूक झाली, मला माफ करा. नाही चूक झालीच आहे. कारण तू आम्हाला फसवलंयस, आमच्याशी खोटं बोललायस तू आणि आमच्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलंयस तू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.